जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आज व्हिडिओ जातो एकदम जबरदस्त बचके तू रहना रे या सॉन्ग वरती झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा। चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जो लागणारा मटेरियल आणि बीटमार्क शेक इफेक्ट HDR इफेक्ट आहे मित्रांनो, तो जो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टेलिग्राम चॅनल वरती दिलेला आहे मित्रांनो, तिथून आपण इझिली घेऊ शकता। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये एक पासवर्ड आहे मित्रांनो, पासवर्ड टाकायचा आहे मगच ओपन होईल मित्रांनो XML फाईल। पासवर्ड जो तुम्ही बोलून दाखवणार आहे मित्रांनो। तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरू। तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचं। त्यानंतर ओपन करायचं आहे HDR आणि शेक इफेक्ट बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा, बघू शकता अशा प्रकारे आहे मित्रांनो। स्टार्ट लिहायचं, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं, आपला कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। मी ॲड करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, मी हा फोटो ॲड करून घेतलेला आहे। ॲड केल्यानंतर एंडला यायचं आहे। त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून लेअरची साईज वाढवून घ्यायचं मित्रांनो। त्यानंतर ह्या फोटोच्या लेअरला खाली घ्यायचं मित्रांनो, सॉन्गच्या वरती। त्यानंतर या डबल बीट्स वरती यायचं आहे, पुढच्या बीट वरती। त्यानंतर या लेअरला क्लिक केलेल्या फोटोच्या लेअर वरती क्लिक करून स्प्लिट करून टाकायचं आहे मित्रांनो। त्यानंतर ब्लिंक इफेक्ट वरी घ्यायचं आहे आणि फोटोची लेअर खाली घ्यायचं आहे मित्रांनो, बघू शकता। त्यानंतर स्टार्ट लिहायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, या एक शेप ॲड करून घ्यायचा चौकोन। त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून वाढवून घ्यायचं, 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून कलर अँड फिल मध्ये जायचं आहे। या शॅडो इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे, शॅडो इफेक्ट ॲडजस्ट करून घ्यायचं, मी ॲडजस्ट करून घेतो। ॲडजस्ट केल्यानंतर हा जो पांढरा व्हाईट कलर दिसत आहे ते बघू शकता, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, याला ट्रान्सपरंट बनवायचं आहे। ट्रान्सपरंट बनवल्यानंतर बॅक यायचं, स्टार्ट लिहायचं, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, अजून एक शेप ॲड करून घ्यायचा आहे, एंडला यायचा, एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे, 3 डॉट वरती क्लिक करायचं, स्ट्रेच टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून एडिट शेप वरती क्लिक करायचं, रेडियस 0 करायचं आहे, कलर ब्लॉक करायचं आहे। त्यानंतर बॉर्डर अँड शॅडोवरती जाऊन स्ट्रोक ॲड करायचं आहे, 7.5 करायचं आहे। त्यानंतर व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, स्टार्ट लिहायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला एक इमेज दिलेला आहे मित्रांनो, ते ॲड करून घ्यायचं आहे, मी ॲड करून घेतो। तर मी हा इमेज दिलेला आहे मित्रांनो ऑल मटेरियल मध्ये। त्यानंतर एंडला यायचं आहे, ह्या ऑप्शनवरती क्लिक करून एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे, बॅक यायचं, ह्या आता ॲड केलेल्या इमेजला खेचून या या शॅडोच्या वरती घ्यायचं आहे। त्यानंतर लेअरवरती क्लिक करायचं आहे, रिमूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून याच्यावरती क्लिक करून साईज लहान करायचं आहे, ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो। सेट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो HDR इफेक्ट्स मध्ये जायचं आहे आणि शेक इफेक्ट मध्ये जायचं आहे। पहिला शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे मित्रांनो, त्यानंतर बॅक यायचं आहे, बीटमार्क प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे। त्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती पेस्ट करून टाकायचं आहे, मी कसे केलंय तसे। त्यानंतर अजून एकदा शेक इफेक्ट प्रीसेट मध्ये यायचं आहे, दुसरा शेक इफेक्ट कॉपी करून टाकायचा आहे। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे, त्यानंतर बीटमार्क मध्ये जाऊन दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्स मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचं मित्रांनो। त्यानंतर बॅक यायचं, HDR इफेक्ट कॉपी करायचा मित्रांनो, 4 लेयर्स। तर बघू शकता 1 2 3 4 लेयर्स कॉपी करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कॉपी 4 लेयर्स वरती क्लिक करा, कॉपी होऊन जाईल। त्यानंतर बीटमार्क प्रोजेक्ट वरती यायचं आहे, त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 4 लेयर्स वरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, माझा व्हॉइसचा इश्यू येत असेल मित्रांनो, तर ॲडजस्ट करून घ्या। तर मित्रांनो, स्टार्ट लिहायचं, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, आपला लोगो ॲड करून घ्यायचा, मी ॲड करून घेतो मित्रांनो। तर मी ॲड केलेला आहे मित्रांनो। त्यानंतर हा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो, पासवर्ड आहे मित्रांनो।
91959195 हा पासवर्ड आहे मित्रांनो आपला. तर या वरच्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा. तर पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत